भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक केलं जाईल, कधी शेवटची असणार काय माहीत असा टोला लगावला होता। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता मोठ्यांचा अपमान करणं, मागासवर्गीयांचा अपमान करत जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम करत असून सत्तेच्या नशेमध्ये अशा चर्चा हे लोक करतात अशी टीका करत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाही असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी अजित पवारांना केला। तर नाना पटोले पुढे म्हणाले की काकांच्या जीवनावर जे मोठे झाले ते काकांना शिव्या मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही, पण यांचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करत आहेत, याला सरकारने गांभीर्याने घ्यावे असेही जाहीर टीका नाना पटोले यांनी केली। सत्तेच्या मध्ये बसलेल्या लोकांमध्ये तर गरमी आलेलीच आहे, सत्तेची गरमी ते भोगतात आहे आणि मोठ्यांचा अपमान करणं, मागासवर्गीयांचा अपमान करणं आणि त्याच याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाला डायव्हर्ट करणं, हे राज्यातले असो की केंद्रातलं सरकार असो, या सरकारला सत्तेचा जो नशा चढलेला, ह्या नशेमध्ये या पद्धतीची चर्चा हे लोक करतात। आणि माझं त्यांना सवाल आहे की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाही, तुम्ही महागाईबद्दल का बोलत नाही। हेच अजित पवार जेव्हा विरोधी पक्ष नेते होते महागाईबद्दल चर्चा करायची, आज का बोलत नाही? हे त्यांचे प्रश्न सुटले, जनतेचे प्रश्न सुटो की नको सुटो याची काळजी नाही। आता काकांच्या भरोश्याने मोठे झाले, त्यांनी काकाला शिवा घालत असेल तर तो त्यांचा प्रश्न, मला त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जायचं नाही। पण सरकारमध्ये जो गोंधळ चाललेला आहे, सरकारचे आमदार ज्या पद्धतीनं गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आहे, राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि ही सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकारने गांभीर्याने करावं। हे कोणाच्या बापाचं नाही, हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गोंधळाची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या या विचारसरणीला संपवण्याचं पाप भाजपनी सरकार करते आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावण आहे। राज्यामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आणि मराठा हा वाद सरकार निर्मित तसेच स्क्रिप्टेड असून काँग्रेसला याबद्दल काही बोलायचं नाही। सरकारच्या वतीने हा वाद घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं जात आहे। काँग्रेसला या वादात पडायचं नाही। महागाईच्या, बेरोजगारीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचे काम काँग्रेस करणार आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले। सगळं ठरवलेला गेम आहे, या ठरवलेल्या गेममध्ये काँग्रेसला काहीच बोलायचं नाही आहे। हे स्क्रिप्टेड आहे। ओबीसी आणि मराठा वाद हा सरकार निर्मित आहे आणि याच्या मागचा मूळ प्रश्नच आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी चर्चा करू नये, महागाईवर चर्चा करू नये, बेरोजगारांच्या प्रश्नावर चर्चा करू नये आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये लाखो पदं कर्मचाऱ्यांचे खाली पडलेले आहेत। MPSCमध्ये सरकार त्या पद्धतीची नोटंकी करतात, शिक्षक भरतीमध्ये नोटंकी करतात, आरोग्य विभागामध्ये तीच परिस्थिती आहे। या सगळ्या व्यवस्था बिघडवण्याचं काम हे करतात आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं काम आहे आणि म्हणून या व्यक्तिगत कोणाच्या टीका यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही। काँग्रेसला जनतेच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करून सरकारला ते प्रश्न सोडवण्याचं भाग पाडणं हीच काँग्रेसची भूमिका आहे। महायुतीचे मंत्री छगन भुजबळ यांनी एका सभेमध्ये नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये असे वक्तव्य केले होते। यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करत मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे। नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करू। सरकारने देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे। या सरकारने तनाची नाही तरी मनाची लाज बाळगायला पाहिजे असाही घणाघात नाना पटोले यांनी केला। मला वाटतं की एक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे।
उच्चवर्णीय लोकांमध्ये जी काय आता भावना आणि विशेष करून भाजपच्या लोकांमध्ये जी सुरू झालेली आहे, आसामचे मुख्यमंत्री यांनी तर सांगितलं की ह्या मागासवर्गीय ज्या जाती आहेत या उच्चवर्णीयाच्या सेवेसाठी आहेत, यांना कुठलाही मनुष्यासारखा जीवन जगण्याचा अधिकार नाही, हे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री म्हणतात. त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी मागासवर्गीयांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि त्या माध्यमातून एक वाद निर्माण करणं, नावी समाज हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे, अशा या समाजाबद्दल कोणी असं वक्तव्य करत असेल आणि नाव्यांचा अपमान कोणी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने तातडीने त्या लोकांवर कारवाई करावी. पण मंत्रिमंडळामध्ये राहिलेल्या मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे सुद्धा घटना बाह्य आहे आणि घटनेचा या पद्धतीचा अपमान करण्याचा अधिकार ह्या मंत्र्यांना नाही, त्यामुळे आणि सामान्य माणसाला सुद्धा नाही. त्यामुळे या सरकारला जनाची नसेल तर मनाची लाज असेल तर या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।